मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव धरणात बुडून दोघांचा मृत्यू तर तिघांना वाचवण्यात यश। कळंब तालुक्यातील खोरद येथील घटना। कळंब तालुक्यातील कळंब पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या खोरद बुद्रुक येथील धरणामध्ये 2 युवकांचा पाण्यात बुडून अंत झाला, तर पाण्यात बुडणाऱ्या 3 तरुणांना वाचवण्यात यश आले। आज दिनांक 14 मार्च दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। आज होळीच्या दिवशी झालेल्या घटनेने सर्व समाज मन सुन्न झालेले आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेची हकीकत अशी की मृतक पंकज अशोकराव झाडे वय 35 वर्ष, राहणार झाडगाव तालुका राळेगाव व मृतक जयवंत पंढरी धानफुले वय वर्ष 28, राहणार माडी तालुका मारेगाव, तसेच आदित्य अंकुश राऊत वय वर्ष 21, पवन वसंतराव घोटेकर व सागर घोटेकर हे सर्व आपसात नातेवाईक असून होळीचा सण साजरा करण्यासाठी खोरद येथील आपली बहीण भाऊजी श्री अरुण भोयर यांच्याकडे आले होते। आज धुलीवंदन असल्या कारणाने रंगांमध्ये भरून असल्याने आंघोळीसाठी हे सर्व 5ही जण गावालगत असलेल्या धरणामध्ये आंघोळीकरिता गेले होते। यामध्ये मृतक पंकज झाडे व मृतक जयंता पंढरी धानफुले हे धरणामध्ये पोहत असताना बुडायला लागले। त्यांना वाचवण्यासाठी तेथे उपस्थित असलेले पवन घोटेकर, सागर घोटेकर व आदित्य राऊत यांनी वाचवण्याचे खूप प्रयत्न केले असता हे तिघे जण बुडायला लागले। अशातच धरणावर घटनास्थळाच्या काही अंतरावर शंकर नारायण नागपुरे वय वर्ष 55, राहणार नांजा, राजू देवराव डायरे वय वर्ष 35, राहणार रावेरी, संदीप तानबाजी पारिसे वय वर्ष 40, राहणार आष्टा, तसेच देवानंद शंकर नागापुरे वय वर्ष 28, राहणार नांजा हे मासेमारी करीत होते। यापैकी देवानंद शंकर नागापुरे हा युवक घटनास्थळाच्या जवळपास मासेमारी करीत होता। सदर घटना लक्षात आल्यावर कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता सदर युवकांनी पाण्यामध्ये पोहून बुडणाऱ्या 3 तरुणांना काठावर आणून त्यांचे जीव वाचवले। मात्र ह्या 2 युवकांना वाचवण्यात तो अपयशी ठरला। सदर युवकाच्या बहादुरीमुळे 3 तरुणांचे प्राण वाचले। याच भोई बांधवांनी सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। खोरद येथील महिला पोलीस पाटील सौ सीडाम यांनी घटनेची माहिती कळंब पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे कळवली। माहिती मिळताच कळंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री राजेश राठोड साहेब आपल्या चमूसोबत घटनास्थळी दाखल झाले। भोई बांधवांच्या मदतीने धरणाच्या पाण्यामध्ये मृतदेहांचा 2 ते 3 तास शोध घेण्यात आला, परंतु शर्थीचे प्रयत्न करूनही केवळ पंकज अशोकराव झाडे यांचा मृतदेह शोधण्यास यश आले, तर पुरेशा साधनांची उपलब्धता नसल्यामुळे दुसरे मृतदेह शोधण्यास कठीण जात आहे। सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंब ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून उर्वरित मृतदेह शोधण्यात येत आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, कळंब, यवतमाळ।